सर्वोत्तम लोन ॲप 2024 इंडियामध्ये ना 5000 पेक्षा जास्त लोन ॲप्स आहेत, बट खूप कमी असे ॲप्स आहेत जे RBI शी रजिस्टर्ड आहेत. सो जर तुम्ही कोणत्या नॉन रजिस्टर्ड ॲपमधून लोन घेता तर तुम्ही फसू शकता. इनफॅक्ट RBIने सगळ्या अप्रूव्ड ॲप्सची एक लिस्ट पण काढली आहे, जी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली. तुम्ही या व्हिडिओनंतर ती लिंक ओपन करून पाहू शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण टॉप 8 RBI रजिस्टर्ड ॲप्सचा कंपॅरिझन करणार आहोत आणि या 8 टॉप ॲप्सला आपण 15 वेगळ्या पॅरामीटर्समध्ये कंपेअर करणार आहोत. म्हणजे इंटरेस्ट रेट्स, लोन अमाउंट, सँक्शन, ईज ऑफ अप्लाइंग, ॲप रेटिंग, डॉक्युमेंटेशन इत्यादी इत्यादी इत्यादी. सगळ्यात आधी आपण बघूया इंटरेस्ट रेट्स, मिनिमम एज क्रायटेरिया, मिनिमम सिबिल स्कोर आणि मिनिमम सॅलरी रिक्वायरमेंट. इकडे काही ॲप्स आहेत जे 18+ ला लोन्स द्यायला लगेचच सुरुवात करतात, लाईक कॅशी, ट्रू बॅलन्स, स्टॅशफिन. आणि बाकी ॲप्स प्रायमरीली 21+ ला लोन्स देणं प्रिफर करतात. आणि इंटरेस्ट रेट्स बद्दल बोलायला गेलो तर बऱ्याच ॲप्सचे वेगळे व्हेरिएबल रेंज आहेत. बट मिनिमम इंटरेस्ट रेट तुम्हाला नावी या ॲपमध्ये मिळेल ॲट 9.9%. म्हणजे 9.9% रेअरली कोणाला मिळतं. पण ह्यासाठी तुमचा सिबिल स्कोर टॉप नॉच असला पाहिजे, चांगली सॅलरी असली पाहिजे. आणि जर मॅक्झिमम इंटरेस्ट रेट बद्दल बोललो तर इट कॅन गो ॲज हायर 70%, जे ट्रू बॅलन्स ऑफर करते. पण आमच्या एक्सपिरियन्स अनुसार आम्ही ऑब्झर्व केले की मेजॉरिटी लोक त्यांना 15 ते 25% मध्ये इंटरेस्ट रेट्स मिळून जातात. आणि याच्यापेक्षा जास्त मिळते तर तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोरवर काम केलं पाहिजे. मोस्टली कंपनीज किंवा ॲप्स त्याच लोकांना लोन देते ज्यांचा सिबिल स्कोर 650च्या वर आहे. आणि मोस्टली 600 ते 650च्या मध्ये ज्यांचा स्कोर असेल त्यांना पण लोन मिळून जातो. बट मग तिकडे तुम्हाला इंटरेस्ट रेट खूप जास्त असतो. मिनिमम तुमची 10 ते 12,000ची सॅलरी असली पाहिजे टू बी एलिजिबल फॉर इन्स्टंट लोन. आणि काही केसेसमध्ये काही ॲप्समध्ये लाईक नावी, होम क्रेडिट, मनी टॅप ह्या केसेसमध्ये तर 20 ते 30,000ची सॅलरी मिनिमम असली पाहिजे. आणि यार इंटरेस्ट रेटपेक्षा जास्त काही कळत नाही. अँड टू कम्प्लीट दिस चार्जेस लेट्स लुक ॲट द अदर पिक्चर. म्हणजे लेट्स सी की दुसऱ्या चार्जेसमध्ये कंपनीज कसे दिसतात. प्रोसेसिंग चार्जेसमध्ये नावी फिनटेक 0 चार्ज करते. बट अगेन दिस विल डिपेंड ऑन युअर सिबिल स्कोर. आणि जनरली नावी 2 ते 3% प्रोसेसिंग चार्ज लावते सगळ्यांना. इकडे आपण सगळ्या कंपनीजला ऑब्झर्व करतो जसं की नावी, होम क्रेडिट, मनी टॅप अँड स्टॅशफिन हॅव स्लाइटली लोअर प्रोसेसिंग चार्जेस. बाकी सगळे थोडे जास्तच आहेत. क्रेडिट बी तर सरळ अमाऊंट सांगते. बट याचा रेंज खूप ब्रॉड आहे. इट कॅन बी फ्रॉम फ्यू हंड्रेड्स टू फ्यू थाउजंड्स. आणि जेव्हा लेट पेमेंटची गोष्ट येते तेव्हा कॅश ई आणि मनी टॅप they have the lowest charges. Navi, MPOC and Stashfin charges 24%, which is like the standard charge. Home credit, true balance आणि credit बी तर खूप जास्तच चार्ज करतात. बट हा जेव्हा प्री पेमेंटची गोष्ट येते तेव्हा ते थोडं अपोजिट होऊन जातं. तर या केसमध्ये होम क्रेडिट, ट्रू बॅलन्स आणि क्रेडिट बी आर चार्जिंग 0 चार्जेस. मनी टॅप, नावी आणि स्टॅशफिन पण 0 चार्ज करतात. कॅश ही चार्ज करते 5% आणि एम पॉकेट चार्ज करते 3%. सो आतापर्यंत आपण बघितलं तर नावी हे सगळ्या पॅरामीटर्स मध्ये ऑलमोस्ट डिसेंट आहे. सो ह्याला घेण्यासाठी मिनिमम सॅलरी तुमची 20,000 रुपये असली पाहिजे. क्रेडिट बी, मनी टॅप, एम पॉकेट आणि स्टॅशफिन हे काही पॅरामीटर्स मध्ये चांगले आहेत, पण काही पॅरामीटर्स मध्ये खूप एक्सपेन्सिव्ह. जसं की क्रेडिट बीची प्रोसेसिंग फी खूप जास्त आहे, पण बाकी पॅरामीटर्स ठीक आहेत. स्टॅशफिनचा इंटरेस्ट रेट खूप जास्त आहे, पण बाकी पॅरामीटर्स ठीक आहे. मनी टॅपचं मिनिमम सॅलरी क्रायटेरिया थोडा हाय आहे, पण बाकी पॅरामीटर्स मध्ये डिसेंट आहे. आणि एम पॉकेटची प्रोसेसिंग फी थोडी जास्त आहे, तर बाकी पॅरामीटर्स मध्ये ठीक आहे. कॅशी, ट्रू बॅलन्स आणि होम क्रेडिट रिलेटिव्हली बाकी ॲप्सपेक्षा खूप जास्त महाग वाटतात, एक्सपेन्सिव्ह वाटतात. तर आता आपण बघूया की या ॲप्समध्ये तुम्हाला कितीचा लोन मिळेल, किती वेळासाठी. तर तुम्हाला मॅक्झिमम लोन नावीमध्ये मिळतोय 20 लाखाचा, फॉलोड बाय क्रेडिट बी, मनी टॅप, स्टॅशफिन आणि होम क्रेडिट हे ऑफर करतात 5 लाख पर्यंतचा. कॅश मध्ये मॅक्झिमम 4 लाखापर्यंतचा मिळतो. ट्रू बॅलन्स मध्ये 1 लाख आणि एम पॉकेट मध्ये तर फक्त 45,000 पर्यंत. आणि जर आपण टेनर बद्दल बोललो, म्हणजे जर मॅक्झिमम किती वर्षासाठी लोन मिळेल त्याच्यामध्ये पण नावी इज बेस्ट. नावीमध्ये तुम्हाला 5 वर्षापर्यंतचा लोन मिळू शकतो. होम क्रेडिटमध्ये 4 वर्ष आणि मनी टॅप आणि स्टॅशफिनमध्ये 3 वर्षापर्यंतचा लोन मिळतोय. सो यार लोन घेण्याच्या आधी हे सगळे पॅरामीटर्स बघणं खूप गरजेचं आहे. आता पुढे ऍप्लिकेशन प्रोसेस बघण्याआधी तुम्हाला बरेच डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील, जसं की माझा लोन रिजेक्ट का झाला, मला कमी अमाऊंटचे लोन का मिळत आहेत, सिबिल स्कोर कसा वाढवायचा, इत्यादी इत्यादी इत्यादी. तर तुम्हाला पण कोणता डाऊट असेल तर बी किफायती कम्युनिटीला जॉईन करा. त्याचं नाव आहे bkifayti.co. त्या कम्युनिटीवर बरेच असे बँकिंग एक्सपर्ट्स आहेत जे तुमचा डाऊट फ्रीमध्ये क्लिअर करतील. जॉईन करण्याचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. चला मग बघूया सगळ्या ॲप्समध्ये ईज ऑफ अप्लाइंग. म्हणजे लोन अप्लाय करणं ॲप थ्रू हे कठीण आहे
की सोपं आहे. नावी आणि कॅशी या ॲपमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स इन्स्टंटली व्हेरीफाय होत आहेत. ट्रू बॅलन्स, मनी टॅप आणि एम पॉकेटमध्ये 10 ते 20 मिनिटं लागतात तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी. बट काही ॲप्स लाईक क्रेडिट बी, होम क्रेडिट आणि स्टॅशफिन हे तर 1 ते 2 दिवस घेत आहेत तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी. नावी आणि कॅशीमध्ये पण तुम्हाला पैसे इन्स्टंटली मिळतात. क्रेडिट बी, ट्रू बॅलन्स आणि एम पॉकेटमध्ये पण इन्स्टंटलीच मिळतात. म्हणजे जेवढा टाइम तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी लागतात तेवढाच टाइम तुम्हाला याच्यासाठी पण लागतोय. आणि बाकी ॲप्समध्ये 1 ते 2 दिवस लागत आहेत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यासाठी आफ्टर व्हेरीफाईंग युअर डॉक्युमेंट्स. आता जसं की तुम्ही बघू शकता की सगळ्यांचा प्रोसेस कम्प्लिटली ऑनलाईन आहे. तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमच्या मोबाईल नंबरने लिंक्ड असले पाहिजे. सो आधी आपण हे पण बघून घेऊया की ह्या 8 ॲप्समधून तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणजे लोन अप्लाय करण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार, किती डॉक्युमेंट्स लागणार. ऑब्व्हियसली ज्या ॲपमध्ये कमी डॉक्युमेंट्स लागणार तो ॲप बेटर आहे. सो आता ह्याच्यामध्ये पण एक्सेप्ट फॉर नावी, होम क्रेडिट आणि मनी टॅप ह्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या ॲप्समध्ये तुम्हाला तुमची सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंट अपलोड करावी लागते. आणि ही एक नोट करण्यासारखी गोष्ट आहे की हे जे कॅश ई ॲप आहे ना, हे तुमचे सोशल मीडिया अकाउंट जसे की इंस्टाग्राम, लिंक्डइन, फेसबुक ह्या सगळ्याचे डिटेल्स पण मागतं, जे मला पर्सनली खूप शेडी वाटतंय. ट्रू बॅलन्सने तर स्वतःची इन्फॉर्मेशन डिस्पॅचच नाही केली आहे. म्हणजे आम्हाला पण खूप शोधावं लागतंय त्यांची इन्फॉर्मेशन शोधायसाठी. आता तेच लोक इन्फॉर्मेशन रिव्हील नाही करत जे कुठे ना कुठे बरोबर नसतात. नावी अँड क्रेडिट बी वर बेस्ट इन टर्म्स ऑफ ट्रान्सपरन्सी. त्यांनी सगळं काही एकदम क्लिअरली नोट करून दिले, सांगितले. चला तर आता शेवटच्या पॅरामीटरवर आपण कम्पेअर करूया त्यांचे रिव्ह्यूज आणि एक्सपिरियन्सेस. जसं की तुम्ही बघू शकता की सगळ्या ॲप्सवर मोर दॅन 1 करोडपेक्षा जास्त डाउनलोड्स आहेत. काही ॲप्स जसं की नावी, क्रेडिट बी आणि ट्रू बॅलन्स यांचे 5 कोटीपेक्षा जास्त डाउनलोड्स आहेत. आणि त्याच्यामधून पण स्टॅशफिन आणि कॅशीची 4 पेक्षा कमी रेटिंग आहे. बाकी ऑलमोस्ट सगळ्या ॲप्सची 4.4च्या आसपास रेटिंग आहे. ऑल्सो या रेटिंग्सवर एवढं पण रिलाय नाही केलं पाहिजे बिकॉज ही टाइम अनुसार चेंज होत असते. जसं नावीची 8 महिन्या अगोदरची रेटिंग फक्त 3.7 होती आणि आता 4.4. ऑलराईट, सगळे पॅरामीटर्स कम्पेअर करून आम्ही टॉप 3 सोल्युशनवर आलोय. दॅट इज आमचे बेस्ट पिक्स आहेत नावी, क्रेडिट बी आणि मनी टॅप फॉर बेस्ट इन्स्टंट लोन ॲप्स इन 2024. बट देर आर व्हेरी हाय चान्सेस की तुमच्या रिक्वायरमेंटच्या अनुसार तुम्हाला कोणते दुसरे ॲप्स सूट होतील. आणि असं पण होऊ शकतं ना की तुम्हाला लोन घ्यायच्या आधी बरेच प्रश्न पडले असतील. तर डोंट वरी, डू रजिस्टर ऑन आवर बी किफायती कम्युनिटी. तुमचा प्रश्न विचार आणि तुम्हाला तुमचं उत्तर 100% मिळेल. आणि ही कम्युनिटी एकदम फ्री आहे. सो कम्युनिटी जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत पाहिलात म्हणून.